समाधान। बाळा तुझे उपकार कसे मानू ना मला खरंच कळत नाही। मॅम काय बोलताय? अगं हे बघ, नाही म्हणजे गप्पांच्या नादात मी विसरलेच। काय घेणार आहेस, चहा की कॉफी? नाही 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 काही नको। असं कसं काहीतरी? मला सरांसोबत पळायला जायचंय। मी सर पळायला लागले ना की त्यांच्या मागे खूप जोरात पळावं लागतं आणि मग त्यात पोटात काही असेल ना तर खूप त्रास होतो, तुम्ही समजू शकता। बरं पाणी घेशील? हा पाणी चालेल आणतेच प्लीज। तू ना वाटतोस तितका बावळट? बावळटच आहे मी। नाही, मला म्हणायचं होतं वाटतोस तितका साधा नाहीयेस। ओ अरे साधाच आहे मी। कसं आहे ना, आपली हवी तशी ओळख झालेली नाही अजून। एकदा आपण दोघंच बसूया, म्हणजे ओळख करून घ्यायला। आणि कसं आहे, कधी ना कधीतरी ओळख करून घ्यावीच लागेल ना, आणि ती वेळही लवकरच येणार आहे। तू फक्त क्रिकेटवर कॉन्सन्ट्रेट कर। हा सो 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 काय? सो काय 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 जमतंय ना मला? थँक्स। थँक्स कुठं भेटशील ग ही पाप? फक्त थँक्स म्हणते। ओके थँक्यू व्हेरी मच। फक्त थँक्यू व्हेरी मच? अरे नुसतं थँक्यू व्हेरी मच नाही करणार, असं मस्त हक करावं। सर चला निघूया। येस सर ठीक आहे, ग्रेट। मस्त दिसतंय, फक्त तुम्ही शूज नाही घातले सर? शूज आमच्याकडे बाहेर घालतात। अच्छा बाहेर ठेवलेत, ओके। तू आतमध्ये घालून आलायस। मी सॉरी, मी काही बोललो नाही, पुढच्या वेळेला लक्षात ठेव। सॉरी सर, सॉरी ऍक्च्युअली बाहेर ठेव एक्झॅक्टली मी आता हिच्याशी तेच बोलत होतो। हे शूज वगैरे बाहेर ठेवतात ना, त्यामुळे असं घर प्रसन्न राहतं आणि छान वाटतं, असं फ्रेश वाटतं, म्हणून मला असं सारखं सतत यावंसं वाटतं या घरात। तू मला जॉगिंगला न्यायला आलायस का घराचं वर्णन करायला आलाय? नाही जॉगिंगला। मग जॉगिंगला निघूया? येस चल सर। नाही तू पुढे बर। काय 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 झालं? कुठं काय? हा थकलास? नाही कुठे कुठे थकलो, अजून खूप खूप पळायचं आपल्याला। कम ऑन, आय एम फाईन। अरे तुझ्यापेक्षा वयाने दुप्पट आहे मी, आणि मी जोराने धावतो आणि तू काय थकलास? नाही ऍक्च्युली काय माहितीये का, तुम्ही दुप्पट वयाचे आहात ना, त्यामुळे तुम्ही दुप्पट वेगाने पळू शकता। आणि सर तुम्ही असं समजू नका, मी पण खूप फास्ट पळू शकतो, फक्त मी काय ना पळत नाही, कारण की मी आता माझा बेस पक्का करतोय। एकदा का बेस पक्का झाला ना की मग ऑलिम्पिक। काही म्हण, पण तुझ्यामुळे आज मी इथे आलो। बरेच दिवस हे सगळं मिस करत होतो, खूप फ्रेश वाटते, मस्त वाटते है ना। तर मी सांगतो ना, असं मस्त प्रत्येक माणसाने रोज एक्सरसाइज केलं पाहिजे, कसं असं फ्रेश। एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लवकर उठे लवकर निजे लवकर झोपे, लवकर निजे लवकर उठे, आरोग्यास धनी लाभे। हे तू मला सांगतोयस? नाही ऍक्च्युली सर तुमच्याचकडून शिकलोय, फक्त एकदा रिकॉल करत होतो, मला माहिती। काही म्हण, या एका गोष्टीसाठी मी तुझे आभार मानतो। वा सर तुम्ही हसताय, आज मला आभारी मान। काय कीर्तन आहे, आज बऱ्याच दिवसांनी येत आहे, काय सुट्टीवर होतात? जे विचारायचे ते सरळ विचारा ना, आडमार्गाने कशाला प्रश्न विचारताय? अहो चिडताय कशाला? नाही, माझं सस्पेन्शन झालं होतं म्हणून आज एवढ्या दिवसांनी आलात, कसं सरळ विचारायचं ना तुम्हाला, मग विचारा ना तसं। सस्पेंड असं का बोलताय? मला माहिती ना तुम्हाला तेच विचारायचंय, मग उगाच टोमणे कशाला मारताय? हे बघा कीर्तने, माझ्या मनात काही नव्हतं, तुमच्याच मनात काहीतरी काळबिळ असेल। अच्छा, म्हणजे माझ्या मनात काळबेर आहे? असेलच ना, म्हणून तर सस्पेंड झालाय। तोंड सांभाळून बोला। एक मिनिट, काय चाललंय मिस्टर? अहो त्यांना काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही, का उगाच वाद घालताय? वाद नाही घालत, ते मी सहज विचारलं, तर एवढं जा ना, जाऊ ना, माणूस आहे। चल सोडा, कुठे लक्ष देतात त्याच्याकडे? चला चला, आपले शेवटचे 2 राऊंड राहिले मस्त। मला घरी जायचंय। सर
सर प्लीज शेवटचे 2 राऊंड राहिलेत फक्त. फ्रेश वाटेल सर, मस्त. प्लीज मला अडवू नकोस. मी घरी चाललो. सर आई खूप खुश दिसतेस आज. त्या कार्तिकचा विचार करत होते. का? मला ना खूप कौतुक वाटलं त्या मुलाचं. म्हणजे बघ ना, त्या दिवशी स्वतःहून आला बाबांना शोधायसाठी, आपल्याला मदत केली. आणि आज तर त्याने ते केलंय जे मलाही जमलं नाही. म्हणजे बाबांचं मन वळवून त्यांना बाहेर काढलंय. फार लागवी आहे तो मुलगा. काय चाललंय नाही बघू. अगं हे थांब जरा. आईला आवडलाय? कोण? नाही आईला आवडलंय नाही, आईला आवडलाय असं बोलायचं होतं मला. पण कोण? अगं हेच बाबा जॉगिंगला एकदम फ्रेश मूड मध्ये गेले ना, तेच. हो ते तर आहेच. पण ते काय असं पेपरवर लिहायची गोष्ट आहे का? अगं गरज म्हणजे हल्ली मी असंच करतो. काही सुचलं ना की लगेच लिहून मोकळा होतो. कसं आहे ना, मस्त वाटतं एकदम. तेजस बरा आहेस ना? नाही म्हणजे तुला क्रिकेटर व्हायचंय नक्की की लेखक किंवा संपादक? अगं आई, आता कुठल्याही फेमस व्यक्तीचं उदाहरण घे ना, हल्ली सगळेच रायटर होतात. अगं आणि सचिनने नाही का 500-600 पानांचं पुस्तक लिहिलंय. पण आधी तो तेंडुलकर झाला, मग पुस्तक आलं. कळलं ना? पेपरवर लिहितोय. कुणाचं काय तर कुणाचं काय, नुसता बोल घेवडे. पण गप्प बसा रे. मी काय बोलते ते राहूनच गेलं. तुम्ही उगाच वेगळेच विषय काढताय. पण आज किती मस्त वाटतंय ना. म्हणजे हे नेहमीप्रमाणे बाहेर गेलेत, सगळं नॉर्मल असल्यासारखं वाटतंय. देवा आम्हाला असंच सुखी ठेव कायम. अहो हातपाय धुवून घ्या, मी नाश्ता लावते. भूक नाहीये मला. आणखीन एक, आतमध्ये मला काही विचारायला कोणी येऊ नका. हॅलो. ऐक ना, सर पोचलेत का ग घरी? ऍक्च्युली काय झालं, सरांचं थोडं बिनसलंय. पण का? काय सांगू यार, टायमिंगच चुकतंय. ते करायला गेलो एक आणि झालं भलतंच. काहीतरी तुला सांगतो ना, आपल्या हातात काहीच काहीच नसतं. पण मला सांगशील का काय झालंय ते? आय नो कॉम्पिटिशन खूप. हॅलो किटू. मी तेच म्हणत होते कुठला कलर छान दिसेल. पर्पल 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 कलर चांगला दिसेल तुझ्या. पर्पल कलर अजिबात नकोय. हा मरून जास्त छान दिसेल. ठीक आहे, तू मरूनच फायनल कर. ठीक आहे, बाय बाय. किटू मरून गेल्यावर ड्रेस कसं काय घालशील तू? चांगला होता, चांगला होता. नाही जाऊ. ए किटू, काय झालं तुला? अशी काय वागतेस माझ्याशी? किटू तू तुझ्या ब्रोचं ऐकायचं नाही असं काय पण केलंयस का? अरे वा, कोण कोणास म्हणतंय? न ऐकण्याचा पण तू केलाय, मी नाही. तुला एक गोष्ट अवॉइड करायला सांगितली, ती साधी करता येत नाही ना. कोणती? गायत्री. किटू काय चाललंय अरे? किटू कोणाबद्दल मला काय फिलिंग्स आहेत ना, हे सगळं माझं पर्सनल आहे. त्यात तू काही नाही करू शकत. हो रिअली? मला बदलायचंही नाही.
आणि समजा उद्या मला एखादा मुलगा आवडला आणि जर तो तुला आवडत नसेल तर तर ऍटलिस्ट मी तुझ्यासारखं असं बालिश रिॲक्ट नाही होणार आणि मला काही प्रॉब्लेम नसणार आहे. तो मुलगा जर का चांगला असेल तर ठीक आहे, पण तो वाईट असेल तर मी तुला समजावेन, एकदा दोनदा, तिसऱ्यांदा मी आहे तसा ऍक्सेप्ट करेन. ओके? वाव, तू ग्रेट असशील, मी नाहीये. बिकॉज आय हेट हर. तुला मी 1000दा सांगितलंय ती गायत्री माझ्या डोक्यात जाते. मला तिचं नावही ऐकायचं नाही. का ग? काय प्रॉब्लेम आहे तुला? तिने काय तुझं असं बरं वाईट केलंय? नाही, पण बरं वाईट करेपर्यंत वाट बघायची का मी? अरे दादा, पूर्ण जग व्यापून टाकलंय तिने तुझं. डान्स मध्ये पण तीच लीड करणार, प्रत्येक ठिकाणी तीच. आता घरातही तिची चर्चा सुरू झालीये. वैतागले मी या सगळ्याला. जेलसी किटू, याला जेलसी म्हणतात आणि ती जेलसी तुझ्यात आहे. त्यामुळे तिच्यावर राग काढायची किंवा तिचा द्वेष करायची काही गरज नाही. आणि जसं तुझं कॉलेज संपेल तशी जेलसी सुद्धा निघून जाईल. ओके? नाही संपणार. एनिवेज, मला लेट होतोय आणि मला नाही वाटत की तुमच्या दोघांचं काही होईल. ओ इज इट? तुला एवढा कॉन्फिडन्स आहे माझ्याबद्दल? दादा, कसं आहे ना, कुठल्याही गोष्टीचं एक रेकॉर्ड असतं. त्याच्या पलीकडे शक्यतो काही चांगल्या वाईट गोष्टी घडत नाही. आणि मला तुझ्या लव्ह स्टोरीचं रेकॉर्ड चांगलंच माहिती. किटू, हवेत बाण मारू नकोस. काय ते स्पष्ट बोल. बोलू? हो. ती रुपल आठवते, जिचं आणि तुझं अफेअर होतं, जिच्या प्रेमात तू अगदी वेडा झाला होतास. अशीच सुरुवात होती ना त्याची. मग डेव्हलपमेंट आणि फिल्मी शेवट. आठवला? किटू, दिस इज इनफ. ओके, दिस इज इनफ. त्या विषयावर आपण बोलायचं नाही असं ठरलं होतं आपलं, तरी पण आय एम सो सॉरी. तुला जर हे माझं बोलणं अति वाटत असेल तर आय एम सॉरी. पण तुला जो पचका करून घ्यायचा आहे ना, तो घे करून. ते तू जरा चला, येतो ग. ए तेजस, ऐक ना, आजच्या दिवस थांबशील का घरी? काही काम होतं का? नाही म्हणजे कसं आहे, तू बाहेर जातोस, गायत्री सुद्धा कॉलेजला गेलेली असते, मग घरी काय, मी आणि तुझे बाबा. मी सुद्धा दिवसभर माझ्या कामात असते आणि तुला तर माहितीये आजकाल बाबांचा मूड कधी चांगला असतो तर कधी जातो. पण मग मी घरात का थांबू? अरे म्हणजे तू जर घरी थांबशील ना तर तुमच्या जरा गप्पा होतील, बाबांचाही जरा जीव रमेल. आई, पण बाबांचा जीव रमण्यासाठी गायत्री करेक्ट पर्सन आहे. तू तिला सांग ना. म्हणजे मी थांबून काय करू? अरे असं का बोलतोयस तू? बाबांचा तुझ्यावरही खूप जीव आहे. तुझ्या क्रिकेटचं त्यांना खूप कौतुक आहे, नेहमी बोलत असतात ते. आई, तुला हवं असेल तर मी थांबतो, पण उगाच फॉल्स पिक्चर देऊ नकोस. तुलाही माहितीये माझं आणि बाबांचं किती पटतं ते. ठीक आहे, जा तू. हो, जायचंच आहे आज मला. एकतर कॉलेजमध्ये नोट्स द्यायच्यात, त्या प्रॅक्टिसमुळे कॉलेज अटेंड पण नाही करता आलं. आणि आई, तुलाही माहितीये मला परीक्षेत कमी मार्क मिळाले ना तर बाबाच आधी माझी शाळा घेतील. काय चुकीचं आहे त्याच्यात? हा, हो मी काय म्हणते, एक मिनिट जरा, 1 मिनिट मध्ये बोलू नकोस तू. बोल ना, त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे? म्हणजे तू काहीही केलंस तरी आम्ही काही बोलायचंच नाही का तुला? नाही बाबा, तसं नाही. नाही, त्याचा अर्थ तोच आहे रे. अहो तुम्ही सांग ना, काय कमी केलंय तुला? तुला क्रिकेट खेळायचं होतं, परमिशन दिली. प्रत्येक गोष्टीला परमिशन देतो मी तुला. हा, माझं म्हणणं फक्त एवढंच असतं, जे करशील ते प्रामाणिकपणाने कर. बाबा, आपण या विषयावर ऑलरेडी बोललोय, तर पुन्हा तेच का उकरून काढताय? परत कशाला? म्हणजे त्यावेळेला जे घडलं ना त्याच्यामध्ये तुझीच चूक होती. हो, आणि मी ती मान्यही केली होती. त्यावरनं रागवला सुद्धा होता तुम्ही मला. अरे म्हणून काय पुन्हा बोलायचंच नाही? अहो तुम्ही राहू द्या ना. आई, तू गप्पा बस. बोलू दे त्यांना. तसंही त्यांचं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी त्यांना मीच हवा असतो ना. बेस्ट पंचिंग बॅग आहे मी. काय बोललास? माझं सगळं फ्रस्ट्रेशन मी तुझ्यावरती काढतो? हो, तेच करताय तुम्ही. ऑफिस मधल्या घटनांचा राग तुम्ही घरच्यांवर काढताय, आमच्या सगळ्यांवर काढताय. आणि मी तर तुमच्या सगळ्यात लाडका मेंबर आहे ना राग काढण्यासाठी. बोला, काय बोलायचंय ते. माझं डोकं आणखीन तापू नये असं जर वाटत असेल तर आत्ताच्या आत्ता चालायला लाग. बघितलंस,
झालं समाधान? हेच म्हणत होतो मी घरात राहून काही उपयोग नाहीये. जातोच मी त्यापेक्षा. उगाच त्यांचं फ्रस्ट्रेशन वाढायला नको. तुम्ही दोघंही कोणता विषय कुठे घेऊन चाललात? हा? आणि एक जण गप्पा बसलात तर काय बिघडणार आहे? तेजस, तू तरी शांत हो. हो, शेवटी मीच गप्पा होणार. बाबा दरवेळेला करेक्ट असतात. सदाशिव कीर्तन आहेत ना ते. मी काय फालतू. माझी काय लायकी यांच्या समोर? तेजस, तेजस, काय मिळालं असं बोलून तुम्हाला? मी ना या घरामध्ये आता काही बोलतच नाही. जाऊन बसतो खोलीत गप्पा. आणि कुणी काही विचारायला सुद्धा येऊ नका. अहो, गायत्री, बाबा कसे आहेत? सावरलेत थोडे. आमच्या समोर दाखवतात की ते खूप आनंदी आहेत, त्यांना काहीच झालं नाही. पण मला सांग, हे असं उसना अवसान किती दिवस घेऊन फिरणार? कार्तिक, आपल्याला जे काही करायचंय ते आपण लवकरात लवकर केलं पाहिजे. गायत्री, डोंट वरी. आपलं स्टिंग ऑपरेशन एकदा सक्सेसफुल झालं ना की मग दूध का दूध और पाणी का पाणी होणारच. फक्त एक छोटासा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपल्या प्लॅन नुसार आपण जे शूट करणार आहोत ना ते नुसतंच शूट करून काही उपयोग नाही. म्हणजे ते लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. पण मग मला सांग, हे सगळं पोहोचवणार कोण? मीडिया पोहोचवणार. आणि त्यातही कोणीतरी रिस्पॉन्सिबल आणि विश्वासू माणूस पाहिजे. नाहीतर आपण जी सगळी मेहनत करू ती सगळी वाया जाईल. करेक्ट. कार्तिक, आपल्याला या फुटेज बाबतीत खूप काळजी घेतली पाहिजे. त्या नंदकुमारचे तर खूप कॉन्टॅक्ट असतील. बरेच. आणि म्हणूनच त्याच्या करप्ट असण्याची बोंब मारणारा कोणीतरी मीडियावाला पाहिजे. तुझ्या ओळखीत आहे कोणी? ऍक्च्युली माझ्या ओळखीत आहेत बरेच. पण ते सगळे माझ्या डॅडच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये. आणि मग त्यांना कळलं तर मग ते सगळं प्रॉब्लेम आहे. बघू, मी शोधतोय अजून कोणी ना कोणीतरी. चलच. थांब, माझ्या ओळखीत एक जण आहे. कोण? एक मिनिट. हॅलो मैत्री. अहो, म्हणजे माझ्याशी कुणी बोलायला येऊ नका असं मी सांगितलं होतं की नाही? तरी सुद्धा का आलीस? आमच्यावर ओरडा, चिडा, हक्क आहे तुमचा तो. जसं आमच्यावर जीवापाड प्रेम करता ना, तसं हवं तेव्हा ओरडा आम्हाला. आमची काहीच हरकत नाहीये. कारण या सगळ्या भावना फक्त आपल्या माणसांसाठी असतात. मला नाही तसं वाटत. तो कोणावर चिडणं हे फारसं कोणाला आवडतंय असं मला वाटत नाही हो, असं खरंच नाहीये. म्हणजे तुमच्या चिडण्याचा किंवा रागवण्याचा मला आणि गायत्रीला अजिबात राग येत नाही. हा, म्हणजे तेजसची थोडी चिडचिड होते. पण तो घरी आला ना की एकदा नीट बोला त्याच्याशी. तरुण आहे तो. या वयामध्ये नाही कळत काही गोष्टी. आणि तुम्ही एवढं मनाला नका लावून घेऊ. ते सगळे शब्द माझ्या मनात रुतलेत, डोक्यात जाऊन बसले. मी स्वतःला कमकुवत समजायला लागलोय. असं वाटतं की तेजसवर चिडण्या व्यतिरिक्त मी दुसरं काही केलंच नाही. पण हे तुम्ही स्वतःहूनच का ठरवताय? हे नाही, हे त्यांनी ठरवलंय ते मी फक्त मान्य करतो. मी त्याच्यावर सारखा चिडतो, माझं फ्रस्ट्रेशन काढतो. तेजस म्हणजे माझ्यासाठी राग काढण्याचं एक साधन आहे की काय असं वाटतंय मला. नाही, त्याचाही तसाच समज आहे माझ्याबद्दल. तुम्ही आजपर्यंत त्याच्याशी ज्या पद्धतीनं वागलात ना
त्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय. अच्छा, हे तर तुलाही असं वाटायला लागले की सगळी चूक माझीच आहे. नाही हो, मला असं मुळीच म्हणायचं नाहीये. मला फक्त काही गोष्टींची तुम्हाला जाणीव करून द्यायची. म्हणजे गायत्रीच्या बाबतीत तुम्ही जरा हळवे आहात, पण तेजसच्या बाबतीत तसं. तेजसवर माझं प्रेम नाहीये असं म्हणायचंय का तुला? जेवढं प्रेम मी गायत्रीवर करतो ना, तेवढंच प्रेम मी तेजसवर सुद्धा करतो. हा, फक्त मुलगा आणि मुलगी असल्यामुळं प्रेम व्यक्त करायच्या पद्धती वेगवेगळ्या असतील. मुलगी असल्यामुळं जास्त तिची काळजी घेत असेल मी. हा मुलगा आहे म्हणून ह्याला सारखं ओरडतही असेल. पण याचा अर्थ असा नाही की माझं तेजसवरती प्रेम नाहीये किंवा प्रेम कमी करतो मी, असा होत नाही. तुम्ही व्यक्त करत असलेलं प्रेम त्याच्यापर्यंत पोहोचत नसेल तर ते पोहोचवण्यासाठी जरा प्रयत्न करा ना. प्रयत्न करून काही उपयोग होणार नाही. मी स्वतःलाच खूप कमकुवत समजायला लागलो. त्याच्या दृष्टीनं बाप म्हणजे एक नालायक, कमकुवत, रिकाम टेकडा आणि सस्पेंड झालेला माणूस आहे. तुम्ही स्वतःला नालायक म्हणणार असाल ना, तर मी तुम्हाला कधीच माफ नाही करणार. आजवर तुम्ही जे कष्ट घेतलेत ना, त्यामुळे आपला संसार उभा राहिलाय.